नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लष्कराच्या भाकरी भाजणे असा एक वाक्यप्रचार आपल्याकडे आहे, पण खरोखर लष्कराच्या भाकरी भाजून थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती भूषण गवई। न्यायमूर्ती भूषण गवई यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांची नजर आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, हे एकूणच असं दाखवून देतात की हा दीनदुबळ्यांचा कैवारी आहे। खरोखर रंजल्या गांजलेल्यांचा हा कैवारी आहे, ज्यांना खरोखर न्यायाची अपेक्षा आहे, ज्यांना न्याय हवा आहे आणि खरोखर तंतोतंत तोलून न्याय हवा आहे, अशा लोकांच्या इच्छा आकांक्षा न्यायाच्या माध्यमातून पूर्ण करणारे हे व्यक्तिमत्व आहे, असंच एकूण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतं। त्यांचे पिताश्री रासू गवई हे कट्टर आंबेडकरवादी विचारसरणीचे आणि तीच विचारसरणी भूषण गवई यांच्या रक्तात भिनलेली आहे। बालपणापासूनच काहीतरी नवीन करण्याची उर्मी, समाजासाठी योगदान देण्याची ताकद आणि या विचार भावनेनं पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे भूषण गवई। लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे ऐन तारुण्यात असताना भूषण गवई यांनी 1971च्या भारत बांगलादेश युद्धात खरोखरच लष्कराच्या भाकरी भाजलेल्या आहेत। अमरावतीमध्ये ते लष्कराच्या भाकरी भाजत होते, ही आठवण त्यांच्या मातोश्रीनीच माध्यमांना दिलेली आहे। म्हणूनच लष्कराच्या भाकरी भाजणारा तरुण ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई असा अभिमानानं उल्लेख करावा वाटतो। भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूरला येत आहेत। कोल्हापुरात त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन आहे। उद्या रविवारीच हा कार्यक्रम होत आहे आणि योगायोगानं भूषण गवई यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या सर्किट बेंचला परवानगी मिळालेली आहे। किंबहुना हे सर्किट बेंच होण्यासाठी गेल्या अर्धशतका इतका लढा उभारला होता असं म्हटलं वावगं ठरू नये, कारण 42-43 वर्षे कोल्हापूरला खंडपीठ व्हावून लढा सुरू होता आणि या लढ्याला आता यश आलेलं आहे। कॅरम बोर्डच्या पटावर जेव्हा खेळाडू खेळतात आणि जी अंतिम टिचकी मारावी लागते, तसाच प्रकार कोल्हापूरच्या सर्किट बेंच बाबत झालेला आहे। कारण 43 वर्षांचा हा लढा, या लढ्यात आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यात हयात असणारे हयात नसणारे या सर्वांचंच श्रेय आहे। हयात नसणाऱ्यांपैकी मोठ्या व्यक्तींची नावे घ्यावी लागली तर गोविंदराव पानसरे असतील, एन डी पाटील असतील, सदाशिवराव मंडलिक असतील, अशा या दिग्गजांनी या लढ्यात झोकून दिलं होतं। त्यांच्या तरुणपणाच्या काळापासून हा लढा सुरू होता। आज ते हयात नसताना याला यश आलेलं आहे। अलीकडची वकील मंडळी असेल, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील वकिलांचा, पक्षकारांचा लढा हे मोठं योगदान आहे आणि या योगदानातूनच जे सर्किट बेंच कोल्हापूरला आलेलं आहे त्याला भूषण गवई यांच्या माध्यमातून शेवटचं अंतिम स्वरूप मिळालं आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत या सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे। खरोखर कोल्हापूरच्या दृष्टीनं हा अभिमानाचा क्षण आहे। कोल्हापूर हे पुरोगामी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं संस्थान खालसा झाला असलं तरी कोल्हापूरच्या जनभावनेत अजूनही संस्थानिक अशीच भावना आहे। संस्थान काळात, शाहू महाराजांच्या काळात ज्या परंपरा होत्या, जे आदरयुक्त भीती, आदरयुक्त दरारा होता, तोच आजही कोल्हापूरचा आहे। कोल्हापूरच्या नगरीत एखाद्या आंदोलनाची ठिणगी पडते आणि त्यानं देश वापला जातो, हे आजपर्यंतच्या अनेक उदाहरणांवरून आपल्याला दिसून येतं। 1858चं बंड असो की त्यानंतर ज्या कोल्हापुरात इंग्रजांच्या विरोधात चळवळी निर्माण झाल्या, जे वातावरण निर्माण झालं, ती चळवळ आजही कोल्हापूरच्या नसानसात आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक मानले जातात। बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार तेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार। म्हणूनच दीन दुबळा, दलित, रंजले गांजले यांना न्याय मिळाला आणि तो न्याय आरक्षणाच्या माध्यमातून मिळालाच, पण खरोखर न्यायालयाच्या माध्यमातून खरा न्याय कसा असतो हे भूषण गवईंच्या माध्यमातून आज देश पाहत आहे। यापूर्वी सुद्धा सरन्यायाधीश झाले, त्यांनी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवले, न्यायालयीन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अनेक योजना राबवल्या। काही सरन्यायाधीश टीकेचे धनी झाले, पण आजच्या घडीला भूषण गवई यांच्या कामाची पद्धत पाहता खरोखरच न्यायमूर्ती कोणाला म्हणावं, न्याय देवता कशी असते हे यावरून दिसून येत असल्याची जनभावना झालेली आहे। मग भटक्या कुत्र्यांपासून ते अगदी मोठमोठ्या खटल्यांपर्यंत काही निर्णय असोत, तातडीनं लक्ष घालणे असो, ही जी समयसूचकता आहे ही भूषण गवईंच्या माध्यमातून पुढे येत आहे। न्यायमूर्ती भूषण गवई खरोखरच महान्यायाचे भूषण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण जनतेच्या मनात आज तीच भावना आहे। किंबहुना कोल्हापूरकरांच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मनात तरी 100% भावना आहे की भूषण गवई यांच्यामुळेच कोल्हापूरला सर्किट बेंच आलं आणि उच्च न्याय आज पक्षकारांच्या दारात गेलेला आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असेल, तीच भूमिका रासू गवई यांची सुद्धा होती। रासू गवई यांनी अनेक वर्षे जरी राजकारणात काढले असले तरी त्यांचं समाजकार्य मोठं आहे। रासू गवई जेव्हा जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा जेव्हा पत्रकार परिषद होत असत, त्यापैकी काही पत्रकार परिषदेला आम्ही उपस्थित होतो आणि रासू गवई यांच्या कामाची, बोलण्याची, समाजाविषयीची तळमळ आम्ही जवळून पाहिलेली आहे। म्हणूनच आज
भूषण गवई यांच्याबाबत बोलावं असं म्हणून वाटलं. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कामाचा, न्यायाचा धडाका पाहता खरोखरच नियती, नीतिमत्ता कुठेतरी शिल्लक आहे हे मात्र स्पष्ट जाणवते. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्णय झाला त्याच वेळी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती दिल्लीहून नागपूरला विमानाने चालले होते. त्याच विमानात सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई होते आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे दोघांचं आसन शेजारी होतं. किती हा मोठा योगायोग म्हणायचा. हे फोटो संभाजीराजे छत्रपती यांनीच 1 ऑगस्टला शेअर केलेले आहेत आणि त्या विमान प्रवासातच कोल्हापूरच्या सर्किट बेंचची माहिती सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्याला दिली असं अभिमानानं संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आणि भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई योगायोगानं एकत्र येतात. त्याचवेळी कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्णय झालेला असतो आणि ही माहिती कोल्हापूरच्या राजाच्या वंशजांना थेट सरन्यायाधीश मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून मिळते. हा कसला योगायोग म्हणायचा. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात नसले तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. त्यांचे विचार आज कोल्हापूरच्या नसानसात आहेत. यामुळेच की काय हा योगायोग घडून आला असावा आणि कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाला थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती गवई यांनी कोल्हापूरच्या सर्किट बेंचची माहिती दिली असावी. नीती अनिती, श्रद्धा अंधश्रद्धा काही असोत, पण एक पत्रकार म्हणून मला नीतिमत्ता कुठेतरी शिल्लक आहे असं यावरून दिसून येतं की हा योगायोग म्हणजे मोठा योगायोग आहे. आणि या योगायोगाबरोबरच कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी न्यायमूर्ती भूषण गवई येत आहेत. हा सुद्धा एक मोठा योगायोग आहे. सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यापासूनच्या इतिहासात अवघे 3 ते 4 सरन्यायाधीश कोल्हापूरला आलेले आहेत. त्यापैकी न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, न्यायमूर्ती व्यंकट चलैया यांनी कोल्हापूरला भेट दिली होती, पण ती खासगी होती. थेट प्रशासकीय भेट म्हणून कोल्हापूरला भेट देणारे हे दुसरे न्यायमूर्ती आहेत. इचलकरंजीच्या सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आले होते. त्यानंतर कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई येत आहेत. कोल्हापूरकर अत्यंत हर्षोत्फुल्लपणे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यांच्या स्वागताला हिरिरीने धावत आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन असो, कोल्हापूर प्रशासन असो, याचबरोबर न्याय क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटक आज सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. ही कोल्हापूरच्या दृष्टीने खरोखरच गौरवशाली बाब आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.